चौथी यादी येणार ना, चौथी योगेश टिळकर. ते बोला लक्षवेधी क्रमांक 4 वितरित केल्याप्रमाणे आता पुढची तुमची 5वी आहे. सभापती महोदय, सहावी नाही, आज नाही, उद्या. आपण सगळेजण जाणतो की पुणे शहर हे अतिशय वेगानं नागरीकरण होणारं या देशातलं एक अग्रगण्य शहर आहे. आणि याचाच विचार करून राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी या शहराचा आणि या शहरालगतच्या गावांचा नियोजनबद्ध आणि गतिमान विकास व्हावा यासाठी मार्च 2025मध्ये पुणे महानगर क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच PMRDAची स्थापना केली. आणि मला आनंद वाटतो की या PMRDAच्या प्राधिकरणाच्या माध्यमातून या शहराच्या लगत आणि शहरामध्ये अनेक विकास कामं, अगदी मेट्रो प्रकल्प असतील, भुयारी मार्ग असतील, रस्ते असतील, पुलं असतील, याची खूप मोठ्या प्रमाणात निर्मिती झाली. परंतु सभापती महोदय, या PMRD क्षेत्राचा आणि इनर रिंग रोडचा विकास करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी 2018 साली टाउन प्लॅनिंग स्कीमची नियोजनाची स्थापना केली. त्यांचा विचार होता की या टाउन प्लॅनिंग स्कीमच्या माध्यमातून या गावांचा विकास व्हावा, त्यानिमित्तानं रिंग रोडची जागा ताब्यात यावी आणि रिंग रोड निर्माण व्हावून वाहतुकीचा प्रश्न सुद्धा सुटावा. या PMRD क्षेत्रामध्ये ह्या स्कीमच्या माध्यमातून 2018 साली ज्यावेळेस योजना मान्य झाली त्यावेळेस माझ्या भागातील वडाची वाडी असेल, अवताळवाडी, हंडेवाडी, होळकरवाडी, फुरसुंगी, उरुळी देवाची या 6 TP स्कीम मंजूर झाल्या आणि 8 वर्ष होऊनही या स्कीमला कुठल्याही प्रकारची गती आत्ताच्या काळामध्ये निर्माण झाली नाही. आणि त्यामुळे त्या ठिकाणचा नागरिक असेल, शेतकरी असेल, तरुण उद्योजक असेल, त्याला त्या जागेमध्ये काही ना काहीतरी उद्योग करण्याची इच्छा आहे, परंतु TP स्कीमची रिझर्वेशन किंवा स्कीम त्या ठिकाणी असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी करणं शक्य नाही. सभापतीमध्ये मंत्री महोदयांच्या उत्तरामध्ये त्यांनी सांगितलेलं की 19/6/2025 या 4ही प्राथमिक नगर रचनांच्या याला त्यांनी मंजुरी दिलेली आहे. आणि 2026 लवादाची नियुक्ती करून या TP स्कीमसाठी असणारी जागेची मोजणी, अंतिम भूखंडाचा ताबा घेण्यासाठी मालमत्ता पत्रक तयार करण्याची कार्यवाही प्रगतीपथावरती आहे. म्हणजे अजूनही कारवाई कागदावरतीच आहे. म्हणून सभापती महोदय, मला या निमित्तानं एवढंच मंत्री महोदयांना विचारायचं आहे की 2021 साली या स्कीमची मंजुरी मिळाली, 26 आपण अधिसूचना करून या मंजुरीला अंतिम स्वरूपही दिलं. परंतु पुणे महानगरपालिके क्षेत्रामध्ये या 23 गावांचा समावेश झाला आणि ज्या ठिकाणी या 6 TP स्कीम आहेत त्यांचाही समावेश पुणे महापालिकेमध्ये झाला. त्यामुळे आमच्या भागातल्या नागरिकांच्या मनामध्ये शंका उत्पन्न झाली की आता ही TP स्कीमची निर्मिती, नियोजन PMRDA करेल की पुणे महानगरपालिका करेल. आणि तुम्ही 11 फेब्रुवारी 2026 एका अधिसूचनेद्वारे PMRDची जी काही नियुक्ती प्राधिकरण म्हणून आपण केली होती, विशेष प्राधिकरण म्हणून, त्याची सुद्धा नियुक्ती रद्द केलेली आहे. म्हणून आमची संदिग्धता या निमित्तानं आपण दूर करा की या 4ही TP स्कीम वडाचीवाडी, अवतळवाडी, हंडेवाडी आणि होळकरवाडी या एकतर PMRD कडनं आपण त्याचं सगळं नियोजन करावं किंवा ज्या गावांचा समावेश पुणे महापालिकेमध्ये झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून सिटी इंजिनिअरिंगच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त लेवलचे एक अधिकारी याच्यावरती नेमून या TP स्कीमचं आपण मंजुरी देऊन त्याला पुढे काम करावं. आणि याला किती दिवसामध्ये आपण कुठल्या विशेष नियोजन प्राधिकरणाच्या माध्यमातून आपण हे पूर्ण कराल, हा माझा प्रश्न आहे. साहेब, दुसरा प्रश्न असा आहे की 23 गावांचा समावेश पुणे महापालिकेत झाला, त्यातलं काही गावं सभापती महोदय पुन्हा बाहेर आली, फुरसुंगी आणि उरुळी देवाची, आणि त्यांच्या ठिकाणी सुद्धा 2 TP स्कीम मंजूर आहेत. त्यांची स्थिती अशी आहे की ते आगीतनं उठले आणि फुफड्यामध्ये पडलेले आहे. त्यांचं ड्रेनेज लाईनची झाकण बदलण्याची सुद्धा त्यांची आर्थिक स्थिती नाही. मग अशा वेळेस शासन निर्णय करेल का? एकतर त्या नगर परिषदेला जर ही TP स्कीम करायची असेल तर त्यांना काही शासकीय अनुदान देऊन ती पूर्ण करण्यासाठी परवानगी द्याल, की या 4 आणि या 2 या 6ही नगर रचनांसाठी आपण नवीन प्राधिकरण किंवा विशेष नियोजन प्राधिकरण स्थापन करणार, की PMRD कडनं करणार, की पुणे महानगरपालिका करणार, आणि हे किती दिवसामध्ये या प्राधिकरणाची मंजुरी आपण द्याल, अशी कळकळीची विनंती मी या ठिकाणी पुणे महानगर क्षेत्राच्या नागरिकांच्या आणि शेतकऱ्यांच्या वतीने सभापती महोदय, मंत्री महोदयांना करतो.
सभापती महोदय, सन्मान्य सदस्य योगेशजी टिळेकर साहेबांनी योजना क्रमांक 2, योजना क्रमांक 3, योजना क्रमांक 4 आणि योजना क्रमांक 5 म्हणजे वडाची वाडी, अवतडे हंडेवाडी, होळकरवाडी आणि होळकरवाडी अशी जवळजवळ 518.2 हेक्टर जे क्षेत्र आहे त्या संदर्भातली पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या संदर्भातली लक्षवेधी विचारलेली आहे. आणि लवादाची नियुक्ती क्रमांक 2 व 3 साठी दिनांक 23/12/2021 रोजी झाली. योजना क्रमांक 4 आणि 5 साठी 20/9/2022 रोजी झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की सन्मान्य सदस्यांनी ज्याचा उल्लेख केला की 4 प्राथमिक नगररचना योजनांना मंजुरी देखील मिळालेली आहे. त्याच्यामध्ये योजना क्रमांक 2 ला दिनांक 15/7/2025 रोजी मंजुरी मिळाली. क्रमांक 3 ला 18/6/2025 रोजी मंजुरी मिळाली. क्रमांक 4 ला 3/7/2025 रोजी मंजुरी मिळालेली आहे. आणि 5 ला 19/6/2025 रोजी ही मंजुरी मिळालेली आहे. 4ही नगररचना योजना नियुक्ती, लवादांची पदे, बदली, पदोन्नती, राजीनामा आणि निधन याच्यामुळे रिक्त राहिलेली आहे. त्याच्यामुळे कुठेही असं स्पेसिफिक कारण नाही की ती मुद्दाम आपण रिक्त ठेवलेली आहेत. तरी सन्मान्य सदस्यांनी जी भूमिका मांडली की ही जी नगररचना योजनेतनं जी काही पदं निर्माण करायची आहेत किंवा भरायची आहेत ती देखील तातडीनं आपण भरू. परंतु या सगळ्या याच्यामध्ये PMRDA मधले जे काही कामं आहेत म्हणजे पूर्व भाग, पश्चिम भाग या सगळ्या म्हणजे पश्चिम भाग म्हणजे पुणे सोलापूर रस्ता ते पुणे सातारा रस्ता सन्मान्य सदस्यामध्ये बरोबर ना. तर या संदर्भामध्ये देखील 20.85 किलोमीटर आपण त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. त्याच्यामुळे कुठेही या सगळ्या रचनांमुळे किंवा या योजनांमुळे विकासात्मक कुठं भविष्यामध्ये अडचण निर्माण होईल असं होणार नाही. आणि सन्मान्य सदस्यांनी जी मागणी केलेली आहे त्या संदर्भात पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना बाकीची जी काही त्यांच्या अडीअडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी तातडीनं बैठकीचं आयोजन त्यांच्या समवेत करावं अशा पद्धतीच्या सूचना दिल्या जातील. टिळेकर मला महोदय, माझा प्रश्न असा आहे की आपण विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून 2021 साली PMRDची नियुक्ती केली होती ही योजना कार्यान्वित करण्यासाठी. आणि ते PMRDची जी काय नियुक्ती केली ती रद्द केली आपण 11 फेब्रुवारी 2026 ला. आता आम्हाला हीच माहिती नाही की आमची ही TP स्कीमची योजना कोण कार्यान्वित करणार आहे. PMRD करणार आहे, पुणे महापालिका करणार आहे की तुम्ही आपण नवीन अजून कोण प्राधिकरण करणार आहात. मंत्री महोदय, मला याच्यावरती तुम्ही आमची जे काही शंका आहे ती दूर करा की आपण ही जी काही TP स्कीमची योजना, मी PMRDने अतिशय उत्कृष्ट काम केलं हे अगोदरच मी त्यांचं अभिनंदन केलेलं आहे. रस्ते या सगळ्या विकासात्मक कामामध्ये PMRD खूपच चांगलं काम करते. परंतु TP स्कीम ही कोण पूर्ण करणार आहे या संदर्भामधले कुठलं प्राधिकरण PMRD करेल, पुणे महानगरपालिका करेल की एखादं नवीन प्राधिकरण आपण नियोजन प्राधिकरण निर्माण करणार आहात. या 4 TP स्कीम आहेत आणि फुरसुंगी आणि उरुळी देवाची हे नगर परिषदमध्ये आहे. या 6 साठी आपण काय निर्णय कराल आणि तो किती दिवसात कराल ही माझी विनंती आहे. सन्मान्य सभापती महोदया, फुरसुंगी नगरपंचायत आणि या ज्या काही योजना आहेत त्यांच्या TPS योजना देखील करणं गरजेचं आहे. याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु याच्यामध्ये कायदेशीर बाबी देखील तपासणं गरजेचं आहे आणि ते कायदेशीर बाबी तपासून पुणे महानगरपालिकेमार्फतच या सगळ्या गोष्टी करण्याच्या सूचना आपण दिल्या जातील. आणि 3/2/2026 रोजीच्या पत्रान्वये शासनास अहवाल सादर केलेला या सगळ्या गोष्टीचा शासनाला अहवाल सादर झालेला आहे. आता हे पुणे महानगरपालिकेमार्फत करायचं की पुन्हा PMRDA मार्फत करायचं या संदर्भातला निर्णय देखील लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाकडून घेतला जाईल. महिना नाही एक टाइम बॉन्ड सांगा साहेब. काय 8 वर्ष गेलेत सर. तुम्ही निर्णय कुठल्या प्राधिकरणाकडून करा पण आम्हाला निर्णय द्या की किती दिवसात कराल. योगेशजींनी ऐकलेलं नसेल, मी सांगितलं की पुढचं अधिवेशन सुरू व्हायच्या अगोदर या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. सन्माननीय मंत्री महोदय, 2012 पासून तुम्ही त्या भागाबद्दलची उत्तरं देत आहेत. मला चांगलं आठवतं मी समोर बसलेली असताना कचरा डेपो आणि याच्यावरती, त्यामुळे त्यांचा अभ्यास आहे. तर तुम्ही लवकरात लवकर बैठक घेऊन तो निर्णय करायचा प्रयत्न करा. सांगितलं की स्थानिक पातळीवरची आयुक्तांनी बैठक तातडीनं घ्यावी. सन्माननीय सदस्यांनी जी लक्षवेधी उपस्थित केलेली आहे त्या सदस्यांना बोलवावं. स्थानिक पातळीवरचे प्रश्न स्थानिक पातळीवरच सोडवावेत आणि या संदर्भातला निर्णय पुढच्या अधिवेशनाच्या अगोदर आपण करू.